आत्या, तुम्ही इकडे कशा काय? तिकडे काय बघताय? लाले, अगं समजानीच बघायचं नसतं ग त्या मुखोट्यांकडं. त्या मुखोट्यांकडे बघितलं ना तरी बी त्याची वाईट शक्ती मागे लागती. हे दबा धर आणि तुला उद्या नेसायला साडी आणली ती घे, जेवून घे. धर. ठेवा इथं, मी जेवून घेते, तुम्ही नका काळजी करू. बर लाले, अगं तुला एकटीला जेवण जाईल का ग? का तुझा होईपत्र थांबू मी इथं? आता एक काम करतेस का ग? तू चल आपल्या घरी. आता दिवसभर काम केलंय ना, बस झालं आता काम. चल. नाही नाही, माझी इथली कामं संपल्याशिवाय मी काही घरी येणार नाही. आणि तुम्ही नका एवढी काळजी करू, तुम्ही जावा घरी. अगं लाले, बाहेर बघ की किती थंडी पडली आहे. रातच्याला गारटशील तू. आणि हे बघ, इथं काही झोपायची सोय बी नाही आहे ग. अशाने आजारी पडशील. आत्या, तुम्हाला सांगितलं ना, मी माझी कामं संपल्याशिवाय नाही येणार. आणि देव आहे की माझ्या पाठीशी, मला काही नाही होणार. जावा तुम्ही. ठीक आहे बाई, तू काय अशी ऐकायची नाहीस. चल जाते मी, तू जेवून घे. हे का आले नाही डबा घेऊन? आत्या नका पाठवले. आत्या, तुम्ही का घेऊन आला डबा? ह्यांना पाठवायचं ना. अगं तर गोपाळला पाठवायला तो घरात असाय पाहिजे ना व? का अजून घरी नाही आले? दुकानावरच आहेत. काम वाढलंय का त्यांचं? आता ते त्यालाच माहिती. ते जामकर साहेबांच्या बहिणी बरोबर ना दुपारीच कुठेतरी गेला, अजून त्याचा पत्ता नाही. तुम्हाला कसं माहित ते आर्याबरच गेलेत? अगं ते जामकर साहेब नाहीत का, त्यांनी तिला आपल्या घरी आणून सोडलं नव्हे का? की तिला जीवाला धोका आहे म्हणून. त्यामुळे ते आता आपल्याकडे दिवसभर राहणार आहे आणि रातच्याला ती घरी घेऊन जाणार आहे आणि पुन्हा सकाळी आणून सोडणार आहेत. आता त्या आर्याचं काहीतरी काम असेल म्हणून दोघं बी दुपारच्याला बाहेर कुठेतरी गेलेत बघ. मग आता हे कुठं असतील? आता ते मला कसं ठाव असेल ग? आज चल की दुकानात. बर मी येते, तू जेवून घे.